चालू करू. वाघाची आई बनायला काळी वाघिणीच लागते. वाघाची आई बनायला काळी वाघिणीच लागते. म्हणून तर जिजामाता तिच्या जगापुढे मान माझी सदैव झुकते, मान माझी सदैव झुकते. माझं नाव अथर्व सुनील वानखेडे. मी इयत्ता 8वी वर्गात शिकतो. सन्माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, वंदनीय गुरुवर्य आणि माझ्या वर्गमित्र मैत्रिणींनो, स्वराज्यजनी राजमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती नाही असा एकही माणूस सापडणार नाही, ज्यांनी स्वराज्याची स्वप्न बघितले आणि फक्त स्वप्नच बघितले नाही तर ते सत्यात सुद्धा उतरविले. आई ही जगातील सर्वात महान योद्धा आहे. आई म्हणजे प्रेम, आपुलकी, त्याग, जिद्द, प्रेरणा, संयम आणि सामर्थ्य याचा संगम आणि या सर्व गुणांचा सुंदर संगम म्हणजे स्वराज्यजनी जिजाबाई शहाजीराजे भोसले. लहानपणापासूनच अन्यायाची चीड असणाऱ्या जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे लखुजीराव जाधव व म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. अनेक मुस्लिम सत्ता त्या काळात महाराष्ट्रात धुमाकूळ घालून जनतेला लुटत होत्या. त्याविरुद्ध ब्रशब्द काढण्याची हिंमत कोणामध्येच नव्हती. अशा बिकट परिस्थितीत जिजाऊंनी खराच्या निर्मितीचे स्वप्न बघितले आणि अखेर तो दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630 रोजी माँसाहेब जिजाऊंच्या पोटी बाळ शिवबाचा जन्म झाला. कुठल्याही मातेला पुत्रमोहापेक्षा काही प्रिय नसते, परंतु माँसाहेबांनी असा विचार कधीच केला नाही. रयतेसाठी सुखाचं स्वराज्य निर्माण करण्यात जिजाऊंचे योगदान फार मोठे आहे. फक्त मुस्लिम सत्तापासून नाही तर संरक्षण एवढेच नव्हते तर न्याय निवाड्याची कामे, नेतृत्व कौशल्य आणि मूर्तिजीपणा हे गुण सुद्धा त्यांनी शिवरायांच्या अंगी लावले. शेवटी मी जाताना एवढेच म्हणतो, जिजाऊ माऊली धैर्याची खाण शिवबांना दिले स्वराज्याचे ज्ञान. जिजाऊ माऊली धैर्याची खाण शिवबांना दिले स्वराज्याचे ज्ञान. संस्कारातून घडला राजा मान राजमाता जिजाऊ महाराष्ट्रात. राजमाता जिजाऊ महाराष्ट्रात. धन्यवाद.